इकडची तिकडची कामं ही शिल्लक आहे आणि नजीकच्या काळामध्ये आपण ती सुद्धा कामं पूर्ण करायचा प्रयत्न करू. यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावाला उमेदवारी दिली होती, परंतु आपल्याला यश आलं नाही याची खंत जरूर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. नारोळी ग्रामस्थांनी खूप एकी दाखवली, खूप मनापासून काम केलं, पण जे काही घडायचं ते घडलं. मी आता त्याच्याबद्दल फार काही बोलत नाही. आणि 300 मताचा पराभव हा काही पराभव नाही. आणखी 100-200 मतं इकडे तिकडे झाली असती तर काही पण निवडून आल्या असत्या. आणि मला सुद्धा जिल्ह्यामध्ये आज ज्या 5 पैकी 3 जागा आल्या त्याच्याऐवजी 5 पैकी 4 झाल्या असत्या तर माझं पण थोडं तिकडं वजन वाढलं. जरी माझं शारीरिक वजन कमी झालेलं असलं तरी राजकारणातलं वजन वाढवायचं का कमी करायचं हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. आता काही निवडणुका नाही 2-3 वर्ष पुढं. आता आपण विकासाच्या पाठीमागे जाऊया. मी आता मुक्तादेवी ट्रस्टच्या ऑफिसमध्ये बसलो त्यावेळेला मी एक योजना सरपंचांना आणि बाकीच्या लोकांना सांगितलेलं आहे की आता राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची एक योजना आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक घरावर सोलर बसवायचा. त्याला सरकारकडून सबसिडी मोठ्या प्रमाणात जवळपास 70,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळते आणि त्याच्यामधून आपलं विजेचं बिल कायमस्वरूपी कमी करायचं आणि मग लोड शेडिंगचा वगैरे आता अर्थात हे सिंचनासाठी लागू नाही. ही योजना फक्त आपल्या घराच्या वरती जेवढी क्षमता असेल तेवढा सोलर आपण बसवायचं. मी ही योजना अख्ख्या तालुक्यात करणार आहे. तसं तुमच्या आता नारोळी ग्रामस्थांची सगळी जर एकजूट पाहिली तर माझी खात्री आहे की सगळे जुने नवे तरुण ज्येष्ठ सगळे कार्यकर्ते सगळं बघितले याच्यामध्ये सहभाग घेतील. अशा अनेक योजना आहेत त्या मी टप्प्याटप्प्याने सांगत राहील. नवनाथ आता सारखीच गावातली कामं नका सांगू, वाड्या वस्त्यांची पण कामं सांगा जरा. कोणाचा रस्ता राहिला, आणखीन काय राहिलंय वगैरे वगैरे. काही ठिकाणी काम पूर्ण झाले पण मला तिथं दत्त मंदिरामध्ये जाता आलं नाही अजूनपर्यंत. तुम्ही सांगितलं मग पुढच्या वेळेला आलो ना की नक्की दत्त मंदिरामध्ये आपण जाऊ. हुलस्थळामध्ये आहे ना ते मला हुलस्थळ नंबर 1 तर तिथं आपण नक्की जाऊ. दत्त महाराजांचा आशीर्वाद आम्हाला आमच्या घराण्याला खूप वर्षापासून आहे आणि त्याच्या जोरावर ही काम करण्याची शक्ती आम्हाला या ठिकाणी मिळते. आम्ही तर सगळ्याच देवांना मानतो. आध्यात्मिक परंपरा आहे, कीर्तन प्रवचन या गोष्टी आहेत आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत. तर हा एक भाग. आणि आता मी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलर असल्यामुळं आपल्या नारोळीच्या हायस्कूलमध्ये कशी सुधारणा करता येईल वाघमारे साहेब तुम्ही जरा पुढाकार घ्या थोडा. तर वाघमारे साहेबांची काही मी तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही. मोठे उद्योगपती आहेत आपल्या गावातले, खूप प्रामाणिक आहेत, एकदम डाऊन टू अर्थ विनम्र असा स्वभाव त्यांचा आहे आणि त्यामुळं मी काही तुमच्या खिशाकडे बघून हे बोलत नाही. मी फक्त कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. एकदा आपण आपलं ध्येय निश्चित केलं की त्याच्या पूर्ण करण्याच्या कामामध्ये किती अडचणी जरी आल्या तरी त्या सोडवायला मार्गी लावायला मी भक्कम आहे, भक्कम राहणार आहे. फक्त देवीचा आशीर्वाद, दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे म्हणण्यापेक्षा माझ्या कामाच्या पाठीमागे राहू द्या एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या कन्येचा सत्कार झाल्यानंतर पुढील कार्यक्रमाला जायला मी आपली परवानगी मागतो. तुमचा कार्यक्रम चालू आहे. पण एक दुसरी पण गोष्ट आहे, ते डीजे लावू नका. काहीतरी निर्णय घ्या एकदा गावात. त्याच्यामुळं
हृदय विकाराचा पण झटका येतो. त्याच्यामुळं लोक बहिरे पण होतात. त्यामुळं डीजे न वापरलं तर चांगलं. तुम्हाला वापरायचंच असेल तर जिथं कार्यक्रमात डीजे आहे तिथं आम्हाला बोलू नका. आता काय तुमची हाऊस असते सगळ्यांची हाऊस पुरवावी लागते. तर ठीक आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.